साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आदरणीय पालक, वंदनीय गुरुवर्य यांना माझा नमस्कार। मी श्रेयश निकम। सर्वप्रथम तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे। माझ्या आयुष्यातील हा दिवस मी ज्या व्यक्तीमुळे पाहू शकतो ती व्यक्ती म्हणजे माझे प्रिय गुरु। माझ्या या यशात ज्या व्यक्तीचा सिंहासन वाटा आहे ती व्यक्ती म्हणजे आजगेकर सर। सांगायला गेलं तर आमची पहिली कोरोनामुळे अशीच गेली। पहिलीच सरांचा अनुभव जितका घेता आला नाही तितका अनुभव आम्हाला दुसरीत आला। कोणती स्पर्धा परीक्षा असो तर हमखास बसा म्हणायचे। दुसरीपासून सरांनी शिष्यवृत्तीचा पाया मजबूत करण्याचे काम केले, त्यामुळे आज आम्ही शिष्यवृत्ती धारक बनलो। सर म्हणायचे परीक्षेला नंबर येण्यासाठी बसायचं नाही तर परीक्षेतून ज्ञान घेण्यासाठी परीक्षेला बसायचं। आमच्या अजून एक ध्येय चौथीतील प्रज्ञाशोध परीक्षा होती, पण काही मार्कांमुळे ते साध्य झाले नाही आणि आम्ही तेव्हाच ठरवले की 5वी शिष्यवृत्ती परीक्षेला शिष्यवृत्ती धारक व्हायचं आणि हे आमचे ध्येय साध्य करण्यासाठी ज्या व्यक्तीची आम्हाला साथ लागली ती म्हणजे आमचे सर। आमच्या सरांबद्दल बोलायला गेलं तर एक दिवस पण पुरेसा पडणार नाही, त्यामुळे मी वेळेचे भान राखतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। पण मी जाता जाता एवढेच सांगेन, शब्दांनी ज्ञान वाढवणारे जगण्यातून जीवन घडवणारे, शब्दातून ज्ञान वाढवणारे जगण्यातून जीवन घडवणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे, आयुष्यभराला लाभेल इतकी ज्ञानाची शिदोरी देणारे म्हणजे शिक्षक। आयुष्यभराला लाभेल इतकी ज्ञानाची शिदोरी देणारे म्हणजे शिक्षक। धन्यवाद।